नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राजक्ता कोटकर, रजिस्टर्ड पेटंट अँड ट्रेडमार्क एजंट। आज आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे निकष म्हणजेच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे क्रायटेरिया काय आहेत हे समजून घेऊ। तुम्ही तुमच्या बिझनेसला किंवा ब्रँडला एक नाव दिलेलं असेल, त्याला ट्रेडमार्क म्हणतात। हा ट्रेडमार्क रजिस्टर करण्यासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रीने काही क्रायटेरियाज ठरवलेले आहेत, ते आज आपण थोडक्यात बघूया। सर्वात पहिला आणि मेन क्रायटेरिया म्हणजे तुमचा ट्रेडमार्क हा इतर ट्रेडमार्कपेक्षा वेगळा असला पाहिजे। द ट्रेडमार्क शुड बी डिस्टिंक्टिव्ह. इट शुड नॉट बी सिमिलर ऑर आयडेंटिकल विथ एनी अदर ट्रेडमार्क। ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचा दुसरा आणि महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातले शब्द, कॉमन वर्ड्स, जेनेरिक वर्ड्स जसे की पेन, पेन्सिल, टेबल असे शब्द आपण ट्रेडमार्कच्या अंडर रजिस्टर करू शकत नाहीत। त्याचप्रमाणे जिओग्राफिकल नेम्स किंवा एखाद्या जागेचे नाव जसे की सातारा, पुणे, सांगली असे शब्दही आपण ट्रेडमार्कच्या अंडर रजिस्टर करू शकत नाही। त्याऐवजी तुम्ही एखादा कॉइंड, युनिक किंवा स्वतःहून बनवलेला शब्द तुम्ही ट्रेडमार्कच्या अंडर रजिस्टर करू शकता। ट्रेडमार्कचा तिसरा क्रायटेरिया म्हणजे ट्रेडमार्क शुड नॉट डायरेक्टली इंडिकेट पर्पज ऑफ युअर बिझनेस। म्हणजेच ट्रेडमार्कच्या नावामध्ये तुम्ही कुठच्या प्रकारचा बिझनेस करताय याचा डायरेक्ट उल्लेख नसला पाहिजे। समजा तुम्ही चेअर किंवा खुर्ची बनवत असाल तर तुमच्या ट्रेडमार्कच्या नावामध्ये चेअर किंवा खुर्ची हा शब्द वापरणे टाळावे। तुम्ही तुमच्या बिझनेससाठी ट्रेडमार्क ठरवताना तो ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी योग्य आहे की नाही हे आधी नक्की तपासून घ्या। त्यासाठी तुम्ही ट्रेडमार्क सर्च करून बघू शकता किंवा ट्रेडमार्क कन्सल्टंटची मदत घेऊ शकता। ट्रेडमार्क हा तुमच्या बिझनेसची ओळख असतो, त्यामुळे ट्रेडमार्क निवडताना योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही। ट्रेडमार्कच्या संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला विचारू शकता। धन्यवाद।